नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटेकर फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आतापर्यंत आपण 2-3 व्हिडिओ टाकले आणि खरोखर शेतकऱ्याचा खूप चांगला प्रतिसाद आला. चांगल्या कमेंट आल्या, चांगला फोन आला की चांगलं सांगताय. खरोखर परिवर्तन आहे. परिवर्तन केल्याशिवाय शेतीतनी परिवर्तन काहीतरी बदल केल्याशिवाय उत्पादन होणार नाही. खरोखर आहे. आणि ड्रीपवाल्या शेतकऱ्यांचे फोन आले, मेसेज आले की तुम्ही ड्रीपबद्दल सांगा. तर आपण आज ड्रीपबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि खरोखरच ड्रीपमधून उत्पादन तर हे 1.5 पट वाढणारच आहे. आणि ड्रीपची जी कॉस्ट आहे, ड्रीपची जी आपली लागत लागली आहे, ते आपल्याला दरवर्षी आपल्याला काढा लागेल त्याच्यातून. म्हणजे खर्च कमी करून उत्पादन तर वाढलंच पाहिजे, पण ते खर्च कमी करून त्याच्यातून आपल्याला कॉस्ट, ते ड्रीपची कॉस्ट काढायला लागेल. उदाहरणतः जर आपण नॉन ISI घेतली, पेप्सीच्या वरची, म्हणजे मधल्यावर, म्हणजे एक पेप्सी आणि एक नॉन ISI आणि एक ISI. आपण नॉन ISI जरी घेतली तरी तुरीला साधारणतः 12-13 हजारापर्यंत ड्रीप जाते. म्हणजे 2 इंची पाईप, सबलाईन, सगळ्या गोष्टी खर्च, म्हणजे नड्या, लॅटरल, हे सगळ्या गोष्टी जर आल्या तर 13,000 रुपयात फिल्टर सकट सगळ्या गोष्टी होऊ शकते 9 फुटाच्या सवेतनी. तर ड्रीप टाकताना कसं आहे, ड्रीपचं प्रॉपर मॅनेजमेंट झालं पाहिजे. ड्रीप टाकताना खर्च तर काढायचाच आपल्याला. म्हणजे खर्च कसा काढायचा, दरवर्षी 13,000ची ड्रीप झाली उदाहरणार्थ, नॉन ISI ड्रीप हे 3 वर्ष चालणार आहे. मग 3 वर्ष चालणार आहे तर आपल्याला 2500 3 वर्ष झाले 7,500 रुपये. आणि आपण भंगारात विकायला गेलो तर 2500 रुपयात जाईल. म्हणजे कॉस्ट येईल आपली 10,000 रुपये आणि उरलेले 3,000. तर एका वर्षासाठी 1,000 रुपयाला आपल्याला ड्रीप पडली पाहिजे. तर त्या हिशोबानं आपल्याला ड्रीप फक्त टाकायची कशी, ही खूप महत्त्वाचं आहे. टाकताना आपल्याला एका वर्षातून 2 वेळ कसा यूज होईल, आपण ते पद्धत खूप महत्त्वाची आहे. आणि झाडाला अन्नद्रव्य ड्रीपच्या माध्यमातून गेलंच पाहिजे. म्हणजे तुमचं जे 2000चं 10-26-26 आहे किंवा 8-21-21 आहे, 9-24-24 आहे, हे खतं आपण टाकतो झाडाला. हे टाकल्यानंतर याची कॉस्ट आता तर खूपच वाढली. म्हणजे पहिल्यापेक्षा 300 रुपये 400 रुपये पोत्यामागे वाढली, आपल्याला कल्पना असेलच. पण कसं आहे का, जर खतं आपण वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये जर दिले, आता उदाहरणार्थ 9-24-24 आहे, 9-24-24 असा ग्रेड आहे महाधनचा, एकदम चांगला ग्रेड आहे. आणि एका एकरासाठी 40 किलोचं पोतं घेतलं की ते आपल्याला 4 वेळा देता येईल. म्हणजे कसं की 10 किलो आपण 8-21-21 घेतलं आणि ड्रामात टाकलं आणि त्याच्यात 1 लिटर फॉस्फरिक ॲसिड टाकलं, तर ते काय होईल, रातभरात सगळं विरघळून जाईल, एकदम वॉटर सोल्युबल होईल. आणि खोल केला की साधारणतः 10 किलोतला अर्धा किलो चोथा की 1 किलो चोथा राहील खाली, बाकी याच्या अलीकडे काही राहणार नाही. म्हणजे आपल्याला वॉटर सोल्युबल त्या 9-24-24चं वॉटर सोल्युबल करता येईल. आणि तेही नाही घेता आलं तर सरळ 120 रुपये किंवा 110 रुपये 8-21 0-52-34 आहे, 19-19 आहे, हे आपल्याला एकराला 3 किलो, म्हणजे साधारणतः 150 रुपये कॉस्ट धरली तर 450 रुपयातनी आपल्याला त्याचं खताचं नियोजन करता येईल. ड्रीपचा फायदा तो आहे, म्हणजे आपल्याला कॉस्ट एकदम कमी काढता येईल आणि थोडं कमी पाण्यातनी. विशेष म्हणजे काय, कमी पाण्यातनी आणि नियोजन आणि मेहनत कमी, एकदम पट्ट्यानं पाणी देणे, गल होणे असं नाही. म्हणजे प्रॉपर झाडाला किती लागते फक्त ओळखता आलं पाहिजे. नाही ओळखता आलं तर मी आहेच, तुम्ही फोटो शेअर करत जा, आपल्या ग्रुपवर तुम्ही आहेच, फोटो शेअर करत जा. आणि पाणी देताना तुरीला प्रामुख्यानं कसं आहे की आपल्या शेतातनी हरभरा पेरल्यानंतर आपण हरभऱ्याला किती पाणी देतो तेवढेच पाणी द्यावं लागेल. 2 पाण्यात हरभरा देत असेल तर 2च पाणी तुरीला द्यावं लागेल, 3 पाणी देत असेल तर 3 पाणी, त्याच्या व्यतिरिक्त द्यावं असेल तर 4ही पाणी या तुरीला लागू शकते. म्हणजे जमीननुसार पाणी द्यायचं. लोक आता शेतकरी काय म्हणतात की पाणी किती द्यायचं तुरीला पाणी ही आपल्या शेतानुसार, आपल्या जमिनीनुसार नियोजन पाण्याचं करावं लागतं. ड्रीपचं आपण सांगूच समोर. आता ड्रीपचं सांगत असताना आपण ड्रीप पाहू कशी टाकायची. आणि टाकण्याची खूप कला एक आहे, कारण की हे ड्रीप टाकली, अन्नद्रव्य तर आपल्याला 1-1 ग्रॅमचा, 1-1 थेंबाचा खरोखर झाडाला लागला पाहिजे, हे तर आपला उद्देश आहेच. आणि दुसरी गोष्ट, कॉस्टही काढायची आहे. आणि कॉस्ट काढल्यावर एका वर्षात 2दा, काही शेतकरी आहे असे की 3दाही वापरू शकते. म्हणजे ड्रीप गुंडवून ठेवायचीच नाही, दुसरा प्लॉट हजरच राहते. तर आपण टाकायची कशी, कारण की तुरीला टाकल्यानंतर काढता येत नाही, काढल्याही गेली पाहिजे आणि त्याचा 100% बेनिफिटही झाला पाहिजे. तर पाहू शकता आपण. आता हे आहे सबलाईन, आपली सबलाईन फक्त डेमोसाठी केला आहे आपण, डेमोसाठी केला आहे. आता हे बेड पाडले आपण, बेडचा व्हिडिओ टाकला तुम्हाला. तर बेड पाडले, हे वखर दाखव, या वखरांना लेवल करायचे आहे. हे तात्पुरते एवढे लेवल करून घेतले आहे, कारण का लेवल आता एक सोय करणार आहे, तिकडे काम चालू आहे बेड सारखं करण्याचं. आपल्याला सांगितलं आहे की आपण लवकर बेड पाळा, कारण की बेड कुठं कमी जास्त होते ते पावलाने लेवल करावं लागते, साईडचं या धुऱ्यावरचं त्या धुऱ्याचं आपण व्हिडिओ पाहिलाच असेल. तर या पद्धतीचं वखरानं आपण उलटा वखर मारून लेवल करायचं. आणि ड्रीपला, विशेषतः ड्रीपला कसं आहे,
ड्रीप करत असताना बेडच्या माथ्यावर एक ही 4 बोटं जागा ही तुम्हाला फुटभर जागा तुम्हाला वर लागणच, तर ड्रीपचं नियोजन होऊ शकते. आणि आता ड्रीप पाहता तुम्ही, हे आपली बेड आहे. पहा तुम्ही कुठे घ्या, एक ही 4 बोट, झूम करून दाखव. एक ही 4 बोटं बेड आहे आपला. आता एक ही 4 बोटं असल्यानंतर काय झालं, फुटभराचा बेड आला. हा फुटभराचा बेड आला. आपण ड्रीप कुठे टाकतो, मधातनी ड्रीप टाकतो. आणि टोकानंतर टोकाच्या वेळेस काय होते, कधी इकून टोकते, कधी इकून टोकते. म्हणजे हे जे ड्रीप आहे आपली, हे ड्रीप पूर्ण फसून जाते यांनी, आणि काढायच्या वेळेसही निघत नाही. तर आता काय करायचं आहे आपल्याला, हे जे तुरीचं हे ड्रीप आहे ना, थोडी एक साईड टाकायची आहे. आणि सगळी ड्रीप इकडल्या साईडची ड्रीप, आता हे उत्तर दक्षिण पेरणी आहे माझी, उत्तर दक्षिण पेरणी आहे. आणि हे पूर्व पश्चिम असल्याने मी पश्चिम साईड निवडत आहे. हे पश्चिम साईड, इकडली पश्चिम साईड, तर तेच पश्चिम साईडच तिकडली आली पाहिजे. अशी तुमच्या क्षेत्रानुसार तुम्ही एक बाजू निवडा. आणि एक बाजू निवडल्यानंतर त्याच्याच बाजूनं 4 इंचावर आपल्याला तास टोकून घ्यायचा. आता हे उदाहरणार्थ मी डेमोसाठी काळ्या रोवत आहे तासासाठी. हे झालं आपलं तास. इथून आपल्याला म्हणजे साधारणतः 4 बोटं, 2.5 इंच 2 इंच तेवढं राहील. सुरुवातीला पाणी आपल्याला जास्त लागू द्या, काही हरकत नाही. तुरीला काही फरक पडत नाही जास्त पाण्याचं, कारण की आपण साधारणतः 30 तारखेच्या आधीच ड्रीपवर नियोजन करणार आहे. त्याच्यामुळे पाणी जास्त लागणार आहे. लागू द्या पाणी जास्त लागलं तर. आणि ड्रीप अशी टाकल्यामुळे काय होईल तुम्हाला सांगतो. आणि हे 16 mm ची लॅटरल आहे. 16 mm ची लॅटरल 180 फूट इकडे, 180 फूट तिकडे, हे असं नियोजन आहे. आणि 20 mm ची लॅटरल हे तुम्हाला 200 सव्वा 200 फूट तुम्ही घेऊ शकता. तर हे तर सांगायचं कामच नाही तुम्हाला. आणि हे पण तास, आता हे तास घेतला आहे आपण, झूम करून दाखव. या बेडचं अंतर सारखंच आहे. इकडून साईडनंच घेतली आहे, साईडने घेतली आहे. आणि आता काय करायचं आहे, साधारणतः सोयाबीन, याच्या मधातली सोयाबीन पेरायचंच आहे. माळ्या शेतकऱ्यांनी ज्यांना माळा टाकायची इच्छा आहे त्यांनी काय करायचं की साधारणतः 80-90 दिवस झाले की थोडं अलीकडे घ्यायचं, आणि 100-120 दिवस झाले की हा ड्रीप मधात घ्यायची. आता आपलं सोयाबीन आहे याच्यातनी. सोयाबीन काढल्यानंतर सरळ सोयाबीन काढल्यानंतर, आता इथं जर तुमची अंडरग्राऊंड सप्लाय नसन तर तुम्हाला धुऱ्याहून लंबा पदर सोडा लागेल या लॅटरलचा, ड्रीपचा. घ्या लागतं तुम्हाला मधामध्ये डायरेक्ट पाईप. हा पाईप मधामध्ये घेतला, सगळ्या ड्रीप सरकून जाते तुमच्या ड्रीप मधामध्ये. आता मधामध्ये घेतल्यानंतर फायदा काय होईल, मधामध्ये घेतल्यानंतर मेन फायदा, कारण की आपण तुरीला पाणी देतो केव्हा, सोयाबीन निघाल्यानंतर शक्यतो यावर्षी माझा एक विनंती राहील तुम्हाला की तुम्ही वाई करू नका. म्हणजे तूर निघाल्यानंतर आपण रोटर मारतो, पंजी मारतो, बिलकुल करू नका. 1 एकर तरी ट्राय करा, बिलकुल मारू नका. कारण की तुरीच्या मुळा हे अन्नद्रव्य शोधण्यातनी हे खूप दूर येते. आपण जेव्हा पाण्याची धार टाकतो, तुरीला पाणी देण्यासाठी मधात जरी धार टाकली तर आपल्याला तुरीचं जावरं, असे मुळ्याचे जावरं दिसते. त्याच्यामुळे काय का तुम्ही वाई करू नका. आणि याचा फायदा काय होईल की ज्यावेळेस धुई धुकारा येईल त्यावेळेस आपल्याला 1 घंटा जरी आपण चालवली ड्रीप, तर धुई धुकाराचा 10% इफेक्ट आपल्या तुरीवर होणार नाही. याचा मेन तुम्हाला फायदा होईल. आणि दुसरं म्हणजे अन्नद्रव्य तुम्हाला 2 घंटे ड्रीप चालवली, 15 मिनिटात तुम्हाला अन्नद्रव्य देता येईल. 100% झाडाला मानेल, कारण की तेच त्याची मेन अन्नद्रव्य मुळा शाखा जे आहे ते दूर पसरलेले जातात आणि इतक्या दुरून ते अन्नद्रव्य ग्रहण करतात. हे 2 फायदे आहे. आणि तिसरा फायदा मी तुम्हाला सांगतो. तिसरा फायदा, कारण की 10 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत आपलं सगळं तुरीचं मॅच्युअर होऊन जाते. त्याच्यानंतर त्याला पाणी द्यायची गरजच पडत नाही. मग गरज पडत नाही तर हे ड्रीप अशी टाकली जाते. त्याच्यामुळे काय करायचे, हे मधात असल्याने काय होते, मधातनी तुरीतनी आपल्याला जाता येत नाही, कारण की हे ड्रीपवर तूर आहे, तूरही चांगली आहे 6-111, हे एखाद्या घुसून जाईल. मग ते ड्रीप काढता येणार नाही. पण हे ड्रीप काढता येते. कशी काढता येते, इथून काढून घेतली इथून, तिकून आपल्याला त्या धुऱ्याची जागा राहील आपली. आपण ट्रॅक्टर पलटावल्याची जागा ठेवणारच आहे, कारण की ज्यावेळेस आपल्याला फवारणी करायची आहे या धुऱ्यावर आणि त्या धुऱ्यावर, तर आपल्याला दोन्ही इकून वळता येईल. ड्रीप हे वळली गुंडली का आपल्याला दुसऱ्या इकडे लावता येईल. टरबूज लावता येईल तुम्हाला, खरबूज लावता येईल, अन्य पीक लावता येईल. म्हणजे चालू राहील. आणि सगळे ड्रीप काढता येईल तुम्हाला, सगळे ड्रीप. आणि मधातले पाईप तर तुम्ही काढूच शकता. मधातले पाईप तर तुम्हाला काढायला थोडं तकलीफ होईल, पण तुम्ही काढू शकता. आणि जर तुम्ही ड्रीप जे आहे तुमची लॅटरल जर तुम्ही अशी टाकत गेली, अशी झूम करून दाखव, असं जर टाकत गेलं आणि झाडं पुरे इकडे तिकडे जर झाले टोकन यंत्र करताना, आणि ते फसले जर ड्रीप, तर तुम्हाला तूर काढल्यानंतर पुरी सोंगल्यानंतरच तुम्हाला ते काढता येईल ड्रीप.
म्हणजे ड्रीपचाही फायदा आपल्याला दोनदा झाला पाहिजे आणि अन्नद्रव्य देताना 100% अन्नद्रव्य भेटले पाहिजे झाडाला. हे दोन गोष्टी आहे. आणि तिसरी गोष्ट ड्रीप काढायची. ड्रीप आपल्याला लवकर काढून मोकळे होते, दुसऱ्या पिकाला आपण टाकता येते. हे प्रामुख्यानं गोष्टी आहे. हा व्हिडिओ तुम्ही एकदा नाही समजला तर दोनदा पहा, कारण की ड्रीपवर 100% उत्पादन होते. आपण ड्रीपचं मार्गदर्शन पुढे पुढे सांगणार असावं. कमी खर्चात ड्रीपवर चांगलं उत्पादन येते. आणि ड्रीप घ्यायची असेल तर तुम्ही आयसा घ्या, नॉन आयसा घ्या, तुमच्या पद्धतीने तुम्ही निवडू शकता. आणि क्षेत्राचं नियोजन कसं आहे का, अर्ध कोणाचं, आता माझ्याकडे 2 दिवस आधी एक शेतकरी आले ते का अर्ध माझं असं आहे आणि अर्ध असं आहे. तुम्ही कसंही तुम्ही टाकलं, म्हणजे अर्ध पूर्व पश्चिम आहे, अर्ध उत्तर दक्षिण आहे, ते मला ड्रीप टाकायचे, मग तुम्ही टाकू शकता. चोपडे म्हणूनच आहे इथं, तुम्ही टाकू शकता. पण हा फंडा तुम्हाला वापरावाच लागेल. त्यालाही सबलाईन लागेल, यालाही सबलाईन लागेल. अंडरग्राऊंड करा, ओपन करा. अंडरग्राऊंड जर केली तुम्हाला शेवटचा पदर तुम्हाला थोडा 3, 3.5, 4 फूट तुम्हाला शिल्लक ठेवावं लागेल. कारण की सबलाईन जर तिथं सबलाईन मध्ये छिद्र असलं तर सबलाईन पासून थोडी आपल्याला इकडे जर येईल 2-2.5 फूट, तर तिकडून लांबून जाईल. फक्त तेवढाच आपल्याला हे येईल. तेवढी 2-2.5 फूट तुम्ही 3 फूट शिल्लक ठेवा शेवटी, म्हणजे तुम्हाला ते पूर्ण मॅनेज होईल. व्हिडिओ पाहत असताना आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांना पाठवा. इतर काही मार्गदर्शन लागत असेल तर आपण नक्कीच मला कमेंट करू शकता. आणि याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काही करू इच्छित असाल, कारण की परिवर्तन ही काळाची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना काहीतरी एखादा प्लॉट परिवर्तनासाठी, नियोजनासाठी केलाच पाहिजे. कारण की कसं आहे का, परिवर्तन ही काळाची गरज आहे. धन्यवाद शेतकरी मित्र.